नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नवीन एक इंडिकेटर बघणार आहोत CPR सेंट्रल पेआउट रेंज. CPR हा एक इंडिकेटर असा आहे की ज्याच्यामार्फत तुम्हाला मार्केट आज व्हॉलॅटिलिटीमध्ये असणार आहे का साईडवेजमध्ये असणार आहे का मार्केट बिग मुवमेंट देऊ शकतं. तर अशा पद्धतीनं मार्केट तुम्हाला ओळखता येतं. मार्केट सुरू होण्यापूर्वी तुम्हाला मार्केट ओळखता येतं. तर त्यासाठी आपल्याला CPRची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. ओके, CPR मला लावायचं आहे. तर मी CPRमध्ये काय करेल, इंडिकेटरमध्ये जाईल. इंडिकेटरमध्ये मला टाईप करायचं आहे CPR. ओके, सेंट्रल पेआउट रेंज, सेंट्रल पेआउट CPR सेंट्रल पेआउट रेंज. ओके, तर पहा कम्युनिटीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला वरून 5वा नंबर येतो आहे. CPR वरून 5वा नंबर, त्याला स्टार मार्क करा. स्टार मार्क केल्यानंतर तिथं तुम्हाला फेवरेटमध्ये तुमच्या CPR हा बुक होईल. तिथं तुम्हाला फक्त CPRला क्लिक करायचं आहे. तुम्हाला इंडिकेटर लावला गेला आहे. पहा, हा इंडिकेटर तुम्हाला दिसतोय. या इंडिकेटरमध्ये तुम्हाला ब्ल्यू कलरच्या 3 लाईन्स तुम्हाला देतात. ते पण डॉट डॉट लाईन दिसतात तुम्हाला. बघा, लक्षात घ्या, डॉट डॉट लाईन दिसतात. त्यातली जी सेंटरची लाईन आहे, सेंटरची जी लाईन आहे त्याला आपण म्हणतो CPR सेंट्रल पेआउट रेंज. आणि वरची जी लाईन आहे ब्ल्यू कलरची त्याला आपण म्हणतो टॉप CPR. आणि खालची जी लाईन आहे त्याला आपण म्हणतो बॉटम CPR. तर टॉप CPR आणि बॉटम CPR ह्याच्यामध्ये पेआउटची लाईन असतेच, म्हणजे CPRची लाईन असते. आणि त्याच्यावरती तुम्ही पाहताय, त्याच्यावरती तर तुम्हाला ग्रीन कलरची एक लाईन दिसते आहे. त्याला आपण म्हणतो CPRचा रेजिस्टन्स 1, CPRचा रेजिस्टन्स 1. आणि खाली जी लाल कलरची लाईन दिसते तुम्हाला ते आहे CPR त्याचा S1 सपोर्ट 1. ठीक आहे. आता CPR हा वर्कआउट कसा करतो लक्षात घ्या. यामध्ये तुम्हाला काय दिसतं की या तीन CPRच्या मध्ये थोडासा गॅप दिसतोय तुम्हाला. ओके, थोडासा गॅप दिसतोय. कसा गॅप दिसतोय तुम्हाला, हा सेंट्रलपासून वरचा CPR हा गॅप आहे आणि सेंटरपासून खालचा CPR हा गॅप आहे. तर असा जर गॅप असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण वाईड CPR म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, तर आपण वाईड CPR म्हणतो. जर असं मार्केट तुम्हाला दिसत असेल, वाईड CPR तुम्हाला दिसत असेल, याचाच अर्थ त्या दिवशी मार्केट वॉलाटाईल आहे किंवा साईडवेज आहे. वोलाटाईल आहे किंवा साईडवेज मार्केट आहे. जर समजा असा पद्धतीचा वाईड CPR तुम्हाला दिसत असेल, वाईड CPR तुम्हाला दिसत असेल तर मार्केट काय आहे, वोलाटाईल आहे किंवा साईडवेज आहे. ओके, पहा, या ठिकाणी दुसरा एक CPR आहे. यामध्ये थोडंसं मी झूम केलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी 3 लाईन आहेत. ओके, 3 लाईन आहेत. पण दिसताना तुम्हाला काय दिसतं बघा, दिसताना तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला एकच लाईन असल्यासारखं वाटतं. त्याला आपण म्हणतो नॅरो CPR. त्याला आपण नॅरो CPR किंवा वन लाईनर CPR असं पण म्हणतो. वन लाईनर CPR असं पण म्हणतो आपण. जर असेल CPR तर मार्केटमध्ये वॉलाटाईल मार्केट असणार आहे, प्लस मार्केटमध्ये बिग मुवमेंट येणार आहे. मार्केटमध्ये बिग मुवमेंट येणार आहे. ते कोणत्या साईडला येऊ शकतं, कुठल्याही साईडला येऊ शकतं, बुलिश साईडला येऊ शकतं किंवा बेरिश साईडला येऊ शकतं. तर मार्केटमध्ये बिग मुवमेंट मार्केटमध्ये येणार आहे. जर अशा पद्धतीचा वन लाईनर CPR किंवा नॅरो CPR असेल मार्केटमध्ये तर तिसरा एक CPR तुम्हाला मी दाखवतो आहे. हा बघा, हा जो CPR आहे हा नॉर्मल CPR आहे. ओके, हा जो आहे हा नॉर्मल CPR. सुरुवातीला आपण बघितला वाईड CPR, त्याच्यानंतर आपण बघितला नॅरो CPR आणि त्याच्यानंतर हा बघतोय तो आपण नॉर्मल CPR आहे. नॉर्मल CPR. मग नॉर्मल CPR म्हणजे काय की CPR आणि वरचा टॉप CPR आणि खालचा बॉटम ह्याच्यामध्ये खूप छोटीशी जागा शिल्लक असते. खूप छोटीशी जागा शिल्लक असते. त्याला आपण म्हणतो नॉर्मल CPR. नॉर्मल CPR जर मार्केटमध्ये असेल तर त्या दिवशी मार्केट नॉर्मल बिहेवियर करेल. मार्केटमध्ये वॉलाटिलिटी पण येऊ शकते, साईडवेज पण होऊ शकतं, पण मार्केटमध्ये बिग मुवमेंट तुम्हाला येणार नाही. नॉर्मल CPR असणार आहे तिथं. तर अशा पद्धतीनं मार्केटमध्ये 3 CPR आपण बघू शकतो, वाईड CPR, नॉर्मल CPR आणि नॅरो CPR. आता हा जो CPR आहेत हे CPR तुम्हाला मार्केटमध्ये मार्केट चालू होण्या अगोदर दिसू शकतात. कसं दिसू शकतात तर पहा, या ठिकाणी सेटिंग आहे मार्केटमध्ये. या ठिकाणी मी लावलेला आहे CPR. या CPRच्या मला सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंग कशी चेंजेस करायचे ते चेक करून घ्या. मी CPRच्या सेटिंगमध्ये जातो. CPRच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर इनपुटमध्ये हे जे सगळे टिक मार्क असतील तुमच्या इथं, हे सगळे टिक मार्क असतील तर ते सगळे टिक मार्क तुम्हाला काढून टाकायचे. फक्त पहिला जो टिक मार्क आहे तेवढा फक्त ठेवून टाकायचा आहे. शो डेली पेआउट्स एवढा फक्त तुम्हाला ठेवून टाकायचा आहे. त्यानंतर स्टाईलमध्ये जायचं आहे. स्टाईलमध्ये देखील फक्त आपण आता डेलीच्या CPRमध्ये आहे, डेलीच्या CPRमध्ये आहे. त्या डेलीच्या CPRमधलेच काही टिक जे आहेत ते तुम्हाला काढून टाकायचे आहेत. मला CPR, ओके बघा, मला CPR पाहिजे, त्याच्यानंतर बॉटम CPR मला पाहिजे, टॉप CPR मला पाहिजे, CPRचा R1 मला पाहिजे,
तुम्हाला पाहिजे तर तुम्ही R2 ठेवू शकता, नाही तर क्लिक काढून टाकू शकता. R3चं क्लिक पाहिजे असेल तर ठेवू शकता किंवा क्लिक काढून टाकू शकता. R4चं क्लिक पाहिजे असेल तर ठेवून टाकू शकता किंवा क्लिक काढून टाकू शकता. त्याचबरोबर तुम्हाला डेलीचा CPRची S1ची टिक पाहिजे तुम्हाला, कारण का तुम्हाला डेली CPR तर बघायचंच आहे. 3 ब्ल्यू कलरची लाईन आणि त्याचबरोबर बॉटम लेवलला ज्या लाल कलरची लाईन असते S1ची, सपोर्ट 1ची, तर ती सुद्धा तुम्हाला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही S2 पाहिजे असेल तर ठेवू शकता, नसेल तर क्लिक काढून टाकू शकता. S3 S4 पाहिजे असेल तर ठेवू शकता, नसेल तर तुम्ही क्लिक काढून घेऊ शकता. ओके, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 3 टिंबांचं बटन दिसेल. तुम्हाला 3 टिंबांचं बटन, या 3 टिंबांच्या बटनावरती तुम्ही क्लिक केलात, तिथं तुम्ही सेव्ह ॲज डिफॉल्ट केलात, तर तुम्हाला हा इंडिकेटर परत प्रत्येक वेळेस सेटिंग चेंज करायची गरज भासणार नाही. एकदा तुम्ही सेव्ह ॲज डिफॉल्ट केला आणि ओके केला तर तुम्हाला अशा पद्धतीनं तुमचा रोजचा जो CPR आहे हा रोजचा CPR तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, 3 पद्धती CPR बघितले, वाईड CPR, नॅरो CPR आणि नॉर्मल CPR बघितलेले. अजून पहा याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला. जर समजा बघा मार्केट ओपन झालं वरती, जर समजा मार्केट ह्या CPRच्या वरती ओपन झालं, याचाच अर्थ मार्केट गॅप अप ओपनिंग झालेली आहे. मार्केट गॅप अप ओपनिंग झालेली आहे. ओके, तर मार्केट जर CPRच्या वरतीच ओपन झालेलं आहे तर मार्केटचं इंटेन्शन काय आहे, तर मार्केटचं इंटेन्शन बुलिश आहे. मार्केटचं बिहेवियर काय आहे, तर मार्केटचं बिहेवियर बुलिश आहे. बिकॉज मार्केट वरती ओपन झालेलं आहे, CPRच्या वरती ओपन झालेलं आहे. मग मला एंट्री कधी सापडेल, मला एंट्री जर समजा मार्केट ह्या ठिकाणी रेजिस्टन्स 1ला ब्रेक करून जर वरती चालला असेल तर मला इथं CE साईडला एंट्री घ्यायची आहे. मार्केट जर त्या दिवशी वरती ओपन झालेलं आहे तर त्या दिवशी मी PE साईडला एंटर करणार नाही, कारण माझं इंटेन्शन काय असणार आहे, मार्केट बुलिश आहे. PE साईडला मी एंट्री कधी देईल की ज्यावेळेस मार्केट हा CPR जो लेवल आहे हा ब्रेक करून ज्यावेळेस तो खाली जाईल त्याच वेळेस मी PE साईडला एंट्री करेल. पण तोपर्यंत मला मार्केट बुलिश नजरेने पाहावं लागेल, मार्केट बुलिश नजरेने पाहावं लागेल. समजा मार्केट खाली बेरिश ठिकाणी ओपन झालेलं आहे. ओके, खाली समजा मार्केट गॅपडाऊन ओपन झालेलं आहे, CPRच्या खाली ओपन आहे, तर माझं इंटेन्शन काय असणार आहे किंवा मार्केटचं इंटेन्शन काय असणार आहे की मार्केट जे आहे हे मार्केट बेरिश असणार आहे, बिहेवियर त्याचं बेरिश असणार आहे. मग अशा कंडिशनमध्ये मार्केट थोडं वरती चाललेलं आहे, अशा कंडिशनमध्ये मी CE साईडला बाय करणार नाही. मी काय करेल, जर तो या सपोर्टला रेजिस्टन्स घेईल किंवा या CPRला रेजिस्टन्स घेईल आणि तिथून परत खाली पडेल, अशा कंडिशनमध्ये मी त्यावेळेस PE साईडला बाय करेल. बिकॉज मार्केटचं इंटेन्शन सुरुवातीला काय दाखवलं होतं आपल्याला, गॅप डाऊन दाखवलं होतं, म्हणजेच बेरिश दाखवलं होतं. ओके, मी या कंडिशनमध्ये मी मार्केटला बुलिश कधी समजेल, जर गॅप डाऊन ओपन झालेली आहे, CPRच्या खाली ओपन झाले आहे, तर मी मार्केटला बुलिश कधी समजेल जर मार्केट वरती जातं आणि या CPRला ब्रेक करून जर मार्केट वरती जातं, अशा कंडिशनमध्ये मार्केटमध्ये CE साईडलाच म्हणजेच बुलिश साईडला मी तिथं एंटर करेल. पहा या ठिकाणी तुम्हाला 2 CPR दिसतात, म्हणजे 2 दिवसाचे तुम्हाला CPR दिसतात. हा लास्ट दिवस आहे. ओके, हा जो आहे हा लास्ट दिवस आहे, लास्ट डेचा CPR आहे आणि हा न्यू डेचा CPR आहे. हा न्यू डेचा CPR आहे. जर दोन्ही CPR इंगल्फिंगमध्ये असतील म्हणजेच एकमेकांमध्ये गुंतलेले असतील तर त्या दिवशी मार्केटमध्ये बिग मुवमेंट येणार आहे. त्या दिवशी मार्केटमध्ये बिग मुवमेंट येणार आहे. जर 2 दिवसांचे CPR एकमेकांमध्ये गुंतलेले असतील, इंगल्फिंग झालेले असतील, तर त्या दिवशी मार्केटमध्ये बिग मुवमेंट येणार आहे. ओके, हे पहा ह्या ठिकाणी 6 तारीख आहे. या 6 तारखेमध्ये यासारखे जो CPR आहे तो कसा CPR आहे, तर तो वाईड CPR आहे. आज 6 तारीख आहे, 6 डिसेंबर. तो कसा CPR आहे, तर वाईड CPR आहे. वाईड CPRमध्ये मी काय सांगितलेलं होतं की मार्केट एकतर वॉलाटाईल असेल किंवा साईडवेज असेल. सुरुवातीला मार्केटनी मुवमेंट दिलेली आहे, वॉलाटाईल असलेलं मार्केट असतं, वॉलाटाईल मार्केट आहे. मार्केटमध्ये खालच्या साईडला पण मुवमेंट आलेली आहे आणि त्याचबरोबर वरच्या साईडला पण मुवमेंट आलेली आहे, खालच्या साईडला पण मुवमेंट आलेली आहे. आणि त्याच्यानंतर मार्केट काय केलेलं आहे, त्याच्यानंतर मार्केट पूर्णपणे साईडवेज झालेलं आहे. त्याच्यानंतर मार्केट काय केलेलं आहे, तर त्याच्यानंतर पूर्णपणे मार्केट साईडवेज झालेलं आहे. कालच्या दिवसाला 5 तारखेला चेक करा. 5 तारखेला नॅरो CPR आहे. CPR कसा आहे, नॅरो CPR आहे. मग नॅरो CPR आहे किंवा 1 लाईनर CPR आहे, तर त्या दिवशी बिग मुवमेंट येणार आहे. त्या दिवशी बिग मुवमेंट येणार आहे. जर समजा नॅरो CPR किंवा 1 लाईनर CPR असेल तर मार्केटमध्ये बिग मुवमेंट येणार आहे. ओके, हा CPR बघा, हा CPR तुम्हाला नॉर्मल CPR दिसेल, वाईड पण नाही आहे आणि 1 लाईनर नॅरो पण नाही आहे. हा नॉर्मल CPR आहे. नॉर्मल CPR जर असेल तर त्या दिवशी मार्केटमध्ये वॉलाटाईल येईल मार्केट, पण बिग मुवमेंट येणार नाही. थोडंसं वरती गेलं, साईडवेज झालं, थोडंसं खाली आलं, थोडंसं साईडवेज झालं, थोडंसं वरती गेलं, थोडंसं साईडवेज झालं. मार्केटमध्ये नॉर्मल बिहेवियर तुम्हाला करताना दिसेल. मार्केटमध्ये
तर हे सगळं CPR जे आहे हे सकाळी तुम्ही 9:15च्या आत बघू शकता का? तर हो बघू शकता. कसं बघू शकता तुम्ही? तर सेटिंगमध्ये तुम्हाला जावं लागेल. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इनपुटमध्ये तुम्ही शो डेली CPR असं लावलेलं आहे. शो डेली CPR लावलेला आहे. आता सध्या जो तुम्हाला CPR दिसतोय पहा, या ठिकाणी तुम्हाला 6 तारीख दाखवतोय. 6 तारखेचा हा CPR आहे, आजचा CPR आहे. 6 तारखेचा हा आजचा CPR आहे. डेली पिओट आपण लावलेलं होतं, आजचा CPR आहे. जर मला उद्याचा CPR जर पाहिजे असेल मला, तर मला काय करावं लागेल? मला मार्केटमध्ये CPRच्या सेटिंगमध्ये जावं लागेल आणि तिथं डेली पिओटच्या ऐवजी टुमॉरो पिओटवरती क्लिक करावं लागेल. डेली पिओटच्या ऐवजी टुमॉरो पिओटवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि ओके केल्यानंतर पहा, उद्याचं आज 6 तारखेला काय दिसतोय बघा. CPR कुठला येतोय? CPR वन लाईनर CPR येतोय, लक्षात घ्या. म्हणजे उद्या मार्केटमध्ये बिग मुवमेंट येणारच. कारण का तुम्हाला CPR कुठला दिसतोय? वन लाईनर CPR म्हणजेच नॅरो CPR दिसतोय. हा नॅरो CPR तुम्हाला उद्याच्या मार्केटमध्ये बिग मुवमेंट तुम्हाला दाखवेल. तर निश्चितपणे बिग मुवमेंट कुठल्या साईडला येणार आहे हे मार्केट कुठं ओपन होणार आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. जर मार्केट वरती ओपन होणार असेल तर बिग मुवमेंट वरती येऊ शकते, किंवा मार्केट खाली CPRच्या खाली ओपन होणार असेल तर मार्केटमध्ये CPRच्या खाली बिग मुवमेंट येण्याची शक्यता आहे. पण त्या दरम्यान जर समजा मार्केटने CPRला वरून खाली क्रॉस केला असेल तर खालच्या साईडला बिग मुवमेंट येईल, आणि जर समजा CPRला खालून वरती क्रॉस केलेला असेल तर CPRला वरच्या साईडला बिग मुवमेंट येण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीनं तुम्ही हा CPR इंडिकेटर जो आहे हा तंतोतंत रिॲक्ट करतं. ॲक्युरेसी खूपच चांगली आहे. मार्केटमध्ये ह्या CPRवरती तुम्ही रोजच्या रोज काम करा. मार्केटमध्ये ह्या CPRवरती तुम्ही रोजच्या रोज तुम्ही काम करता तर तुम्हाला मार्केटचं इंटेन्शन किंवा मार्केटचं बिहेवियर जे आहे ते तुम्हाला समजायला मदत करेल. आणि त्यावेळेस तुम्ही ज्या वेळेस तुम्ही एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला होल्ड करायचं का नाही करायचं ह्याच्याबद्दल क्लॅरिटी तुम्हाला तिथे येण्याची शक्यता आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. मार्केटमध्ये नवीन व्हिडिओ आपले येतील, त्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. लाईक करा, शेअर करा. ओम साईराम.